आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापुरात एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती, पण या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला फसवण्यासाठी उल्हासनगरमधील वकिलाने चक्क कट रचल्याचं उघड झालं आहे। या कटात सहभागी 2 जणांना अटक करण्यात आली आहे, तर वकील आणि खोटी तक्रार करणारी महिला सध्या फरार आहे। बदलापूर येथे एका महिलेकडून नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावून बलात्कार झाल्याची तक्रार करण्यात आली होती। मात्र या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी खळबळजनक सत्य उघड केलं आहे। बदलापूर पोलीस ठाण्यात एका महिलेकडून बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती। नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावून बलात्कार झाल्याची तक्रार या महिलेने केली होती। मात्र या तक्रारीचा तपास करत असताना अभिषेक सिंग नावाच्या व्यक्तीला अडकवण्यासाठी उल्हासनगरातील वकील सनी चव्हाण यांनी कट रचल्याचं समोर आलं आहे। या कटामध्ये एका महिलेला सामील करून घेत सनी चव्हाण यांनी बनावट आधार कार्ड आणि खोटं स्नॅपचॅट अकाउंट तयार करून अभिषेक सिंग याला अडकवण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे सखोल तपास केला आणि हा कट उघडकीस आणला। सध्या या प्रकरणात भावेश तोतलानी आणि प्रथमेश यादव या आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र मुख्य सूत्रधार वकील सनी चव्हाण आणि खोटी तक्रार करणारी महिला सध्या फरार आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।